Hello, good morning everybody. How are you? Very fine. I am Aryu Rangdale sir from Girijabai Kanya High School, Tiroda. Today we are going to see the question paper solution of English language. It is the question paper of first semester examination, and in this paper I would like to explain each and every question हाउ टू सॉल्व. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्रांतच्या परीक्षेमध्ये इंग्लिश विषयाच्या क्वेश्चन पेपरला कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर हे आहे मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट क्लास 9th फर्स्ट टर्म एक्झामिनेशन मीन्स फर्स्ट सेमेस्टर एक्झामिनेशन क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश. 80 मार्काचा पेपर आहे आणि 3 तासात सोडवायचा आहे. तर ॲक्च्युअल धिस क्वेश्चन पेपर इज बेस्ड ऑन 10th क्लास बोर्ड एक्झामिनेशन. 10 वर्गाच्या बोर्डच्या एक्झामिनेशनवर हा आधारित पेपर असतो 9व्या वर्गाचा. आणि जर याला तुम्ही सोडवलं आहे, चांगल्यानं समजून घेतलं आहे, तर निश्चितच 10व्या वर्गात बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो पेपर येतो तर त्याला पण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवू शकाल, यात काही शंका नाही. तर बघूया आता. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे 10 मार्काचा आणि 10 मार्कामध्ये याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत, ए आणि बी. हा ए आहे. 6 याच्यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. तर हा ए हा 8 मार्काचा आहे आणि याचाच बी हा 2 मार्काचा आहे. ठीक आहे. तर समजून घेऊ याला. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4 1 2 3 4 5 6. तर अशा प्रकारे हे 6 उपप्रश्न आहेत. 6 पैकी कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत, परंतु परीक्षेमध्ये तुम्ही काय करायचं, 6चे 6ही सोडवायचे. कारण की एखादा समजा आपला चुकला तर कदाचित दुसरा बरोबर असेल तर त्याच्यावर आपल्याला मार्क्स मिळू शकतात. तर बघूया. पहिला उपप्रश्न, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. याच्यामध्ये 4 शब्द दिले जातील आणि 4 शब्दामध्ये कोणता तरी एक लेटर मिसिंग असेल आणि मिसिंग असलेल्या लेटरच्या ठिकाणी योग्य लेटर कोणता येईल आणि एक अर्थपूर्ण शब्द कसा बनेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. जसं FRI इथं N लिहिलेलं आहे आणि DS फ्रेंड्स. त्याच्यानंतर इथं HO इथं मिसिंग आहे, तर इथं U येईल आणि SE म्हणजे हाऊस. इथं ST आणि इथं मिसिंग होता तर इथं O हा लेटर लिहिला आणि अशा पद्धतीने STORIES स्टोरीज झाला. इथं PLA इथं मिसिंग होता तर इथं C लिहिला आणि इथं E आहे तर प्लेस. अशा पद्धतीने हे सगळे शब्द आपण अर्थपूर्ण शब्द तयार झाले. आता बघूया नेक्स्ट. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर दिलेल्या शब्दामध्ये शब्द हे अल्फाबेटिकल लिहायचं आहे. तर यामध्ये अल्फाबेटिकल लिहायला गेलो आपण तर सर्वात प्रथम गॉन येईल, त्याच्यानंतर आउटसाईड येईल आणि त्याच्यानंतर पार्ट्स येईल आणि त्याच्यानंतर टेंट्स येईल. आता अल्फाबेटिकल म्हणजे काय, जर ए पासून तर झेडपर्यंत जर आपण अल्फाबेट म्हणायला गेलो तर ए नंतर येईल, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर ई. तर अशा प्रकारे शब्दांच्या म्हणजे लेटरच्या अनुक्रमे आपल्याला हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली दिलं आहे मंडे, मिरर, मॅरिड, मीन्स. तर यामध्ये अल्फाबेटिकल सगळ्यात प्रथम बघितलं तर मॅरिड येते, त्याच्यानंतर मीन्स येते, त्याच्यानंतर मायनर येते आणि त्याच्यानंतर मंडे येते. तर अशा पद्धतीने हे 4 शब्द अल्फाबेटिकली तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर इन द वर्ड. ॲग्रीमेंट्स. तर ॲग्रीमेंट हा शब्द जो दिला आहे तर यामध्ये जे काही AGREEMENTS हे जेवढे लेटर्स आहेत तर या लेटर्सच्या अक्षरांच्या मदतीनेच दुसरे अजून नवीन शब्द बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये निदान 3 अक्षर असायलाच पाहिजे. तर असे 4 वर्ड्स बनवायचे आहेत. किती? 4 वर्ड्स. तर ॲग्री, नियर, ग्रीन, ग्रेट, रेंट, टियर. इथं 4ची गरज आहे पण मी तुम्हाला 6 बनवून दिले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया पंक्च्युएट द फॉलोइंग. यू कुड वेअर फ्लॉवर्स ही साईड. तर याच्यामध्ये
यू हा जो आहे कधी वाक्याची सुरुवात कॅपिटलने करायची. पंक्च्युएट म्हणजे काय? पंक्च्युएट म्हणजे योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करणे. तर यामध्ये हा जो कोणतेही वाक्य लिहायचं असेल तर त्याला कॅपिटल लिहायचं असते. तर कॅपिटल लिहिलेलं आहे. तर यू कुड वेअर फ्लावर्स, तर ही सेड म्हणजे त्याने म्हटलेले विधान आहे हे. तर त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये घालायचं, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर ही सेड नंतर फुल स्टॉप द्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा वाक्य बघूया. वाक्याच्या सुरुवातीला शी आहे, तर शीचा यस हा कॅपिटल असेल. त्याच्यानंतर ही सेड नंतर कॉमा असेल आणि व्हेअर डिड यू फाइंड इट हा प्रश्न आहे. तर याला अवतरण चिन्हामध्ये इन्व्हर्टेड कॉममध्ये लिहावं लागेल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागेल आणि अशा पद्धतीने सोडवावं लागेल. ठीक आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. खाली दिलेल्या जसं रीडिंग आहे तर इथं लाऊडली आहे, तर याप्रमाणेच तुम्हाला अजून काही याचा रीडिंगचं वर्णन करणारे शब्द तुम्हाला लिहावं लागेल. जसं रीडिंग लाऊडली आहे तर रीडिंग फ्लुएंटली, रीडिंग केअरफुली, रीडिंग सायलेंटली. तर अशा पद्धतीने हे 3 शब्द लिहिलेले आहेत. नाऊन कंप्लीट द वर्ड्स चेन ऑफ नाऊन. आता नाऊनची आपल्याला एक चेन बनवायचं आहे 4 वर्ड्स आणि त्याला 4 शब्द जोडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथं मिरर हा एक नाऊन आहे आणि या नाऊनच्या शेवटचा अक्षर काय आहे? आर. तर आर पासून सुरू होणारा एखादा नाऊनच पाहिजे. व्हर्ब नको, ॲडव्हर्ब नको किंवा ॲडजेक्टिव्ह नको, फक्त नाऊन पाहिजे. तर आर पासून रोड हा नाऊन झाला. मग त्याचा शेवटचा शब्द डी आहे तर डी पासून डेस्क झाला. त्याच्यानंतर के आहे तर के पासून काईट झाला. ई आहे तर ई पासून एलिफंट झाला. नाव लेट सी क्वेश्चन नंबर 1B. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सुचवल्याप्रमाणे कृती करा. तर याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 1 दिलेलं आहे, ए आणि बी दिलेलं आहे. त्याच्यापैकी एक सोडवायचं आहे. तर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन सर्च ऑफ. तर यामध्ये इन सर्च ऑफ ही फ्रेज असे आहे आणि या फ्रेजचा वापर तुम्हाला आपल्या वाक्यामध्ये करायचा आहे. तर रवी इज इन सर्च ऑफ जॉब. तर याच्यामध्ये इन सर्च ऑफ या फ्रेजेसचा वापर केला तर याला अंडरलाईन करून टाकायचं आणि अशा पद्धतीने एक साधा वाक्य आपण बनवलेलं आहे. कोणतीही फ्रेज तुम्हाला दिलं जाईल आणि त्या फ्रेजला तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तर हे शी थॉट फॉर अ मोमेंट हा एक सेंटेन्स आहे आणि याला क्लॉज जोडायचा आहे आणि यालाच पुढे त्याचा विस्तार करायचा आहे. तर इथं विस्तार कसा केला आहे? सी थॉट फॉर अ मोमेंट सो दॅट सी कुड कम्प्यूट द कॉस्ट. तर अशा पद्धतीने सो दॅटचा वापर करून याला दुसरा क्लॉज सो दॅटपासून एक नवीनच क्लॉज इथं जोडलेला आहे. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनीवन या दोनपैकी कोणतेही एक सोडवायचं आहे. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. जे पॉसिबल आणि मिनिंगफुल हे 2 शब्द दिले आहेत तर यांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडायचे आहेत. आता प्रिफिक्स म्हणजे काय? तर शब्दाच्या पुढे कोणतेही प्रत्यय जोडून तयार झालेला नवीन शब्द. जसं पॉसिबल आहे तर याला आय एम जोडलं तर इम्पॉसिबल नवीन शब्द तयार होतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे मिनिंग आहे तर त्याला FUL फुल हे सफिक्स जोडल्यानंतर मिनिंगफुल एक नवीन शब्द तयार होतो. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यानंतर बघूया मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता हे जे पॉसिबल आहे किंवा मिनिंगफुल आहे तर हे पॉसिबल किंवा मिनिंगफुल या शब्दांचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं आहे? पॉसिबल आणि मिनिंगफुलचा वापर करून एक यांना वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. जसं इट इज पॉसिबल फॉर हिम टू परचेस न्यू कार. पॉसिबलचा उपयोग झालेला आहे इथं. त्याच्यानंतर शी न्यू द मिनिंग ऑफ द वर्ड म्हणजे याच्यामध्ये हा जो मिनिंग आहे तर याचा उपयोग केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. नाव लेट सी सेक्शन 2 सीन प्रोज और पॅसेज. आपल्याला ही पॅसेज आपल्या टेक्स्टबुकमधून दिलेले आहेत तर यांना आपल्याला सोडवायचं आहे. तर हा 10 मार्काचा प्रश्न आहे आणि याच्यावर 5 उपप्रश्न राहणार आहेत. A1, A2, A3, A4, A5. तर बघूया सगळ्यात प्रथम. तर अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं? सगळ्यात प्रथम पॅसेज वाचायचं. पॅसेज वाचल्यानंतर प्रश्न वाचायचं आणि प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा पॅसेज वाचायचं. तर याच्यामध्ये बघा
पॅसेज वाचल्यानंतर काय म्हटलं आहे की स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे हे पॅसेजमधून काही 4 सेंटेन्स इथं दिले आहेत, हे फॉल्स आहेत की ट्रू आहेत, बरोबर आहेत की चूक आहेत, हे आपल्याला सांगायचं आहे. तर मॅडम फॉरेस्टर टूक नेकलेस विदाउट सेईंग एनिथिंग. तर हा विधान फॉल्स आहे की ट्रू आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे कशावरून लक्षात येईल, जसं मॅडम फॉरेस्टर सेड कोल्डली, म्हणजे काहीतरी ती म्हणाली असं म्हटलं आहे इथं, पण इथं म्हटलं आहे की विदाउट सेईंग एनिथिंग तिने नेकलेस घेतला असं म्हटलं आहे. दॅट मीन्स धिस सेंटेन्स इज फॉल्स. सेकंड, मॅडम लॉयसेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. तर इथं आहे आय न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर सॉरी. तर याच्यामध्ये अशा पद्धतीने हा वाक्य ट्रू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं सेंटेन्स आहे द ड्रेडफुल डेप्ट मस्ट नॉट बी पॅड. तर याच्यामध्ये आहे द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पॅड, म्हणजे इथं नॉट आहे, इथं नॉट दिलेला नाही, म्हणजेच हा सेंटेन्स चुकीचा आहे, म्हणजे फाल्स आहे. त्याच्यानंतर दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट ॲट द एंड ऑफ 10 years. तर याच्यामध्ये हे दिलेलं आहे ॲट द एंड ऑफ 10 years दे पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. याचा अर्थ हा सेंटेन्स कसा आहे, ट्रू आहे. तर अशा पद्धतीने या सेंटेन्सला सोडवायचं. मॅथिल्डे हॅड टू डू डिफरंट हाऊसवर्क लाईक. तर मॅथिल्डे घरगुती कोणकोणते काम करत होती जसे, तर इथं पॅसेज वाचायचं. पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल सी वॉश्ड द डिशेस, द डर्टी लियन, सी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप वॉटर, द ऑडियस लेबर ऑफ द किचन, हे वगैरे येईल. तर अशा पद्धतीने ही 4 गोष्टी तुम्हाला लिहायचं आहे. जसं कॅरीड अप द वॉटर, वॉश्ड द डिशेस, द डर्टी लाईन, कॅरीड द गार्बेज, अशा पद्धतीने तुम्हाला हे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असते. ठीक. A3 मॅच द फॉलोइंग. याच्यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायची असतात. योग्य शब्दाची जोडी जुळवायची आहे. जसं नीडेड आहे तर त्याचा समानार्थी शब्द रिक्वायर्ड आहे, मेड आहे याचा समानार्थी शब्द सर्वंट आहे, कॅरीड आहे याचा समानार्थी शब्द पिक्ड आहे, आणि ऑफनचं ऑलवेज आहे. ओके. त्यानंतर A4 हा ग्रामरवर आहे, आणि या ग्रामरवर तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. जसं सी कॅरीड द गार्बेज, सी कॅरीड अप द वॉटर. याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करायचा आहे. तर नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग केव्हा, जर वाक्यामध्ये 2 भिन्नता असतील तर पहिल्या भिन्नतेच्या समोर नॉट ओनली आणि दुसऱ्या भिन्नतेच्या समोर बट ऑल्सोचा वापर करायचा असते. उदाहरणार्थ इथं सी कॅरीड द गार्बेज, म्हणजे तिने गार्बेज कॅरीड केलं आणि वॉटर केलं. तर याच्यामध्ये गार्बेज आणि वॉटर हे 2 भिन्नता आहे. तर पहिल्या भिन्नतेच्या समोर नॉट ओनली लिहावं लागेल. सी कॅरीड अप, हा सी कॅरीड अप, सी कॅरीड अप हे 2दा न लिहिता फक्त एकचदा लिहायचे असते. म्हणजे काय सेंटेन्स होईल, सी कॅरीड अप नॉट ओनली द गार्बेज बट ऑल्सो द वॉटर. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. पुढे दे डिसमिस देअर मेड, चेंज द व्हॉइस. याच्यामध्ये व्हॉइस चेंज करायचा आहे. तर चेंज द व्हॉइस करताना मागचा भाग पुढे आणायचा, मूळ क्रियापदामध्ये बदल करायचं, आणि वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता असतो त्याला बायने इकडे द्वितीया करायची. तर बघूया आता. देअर मेड, त्याच्यानंतर वाज डिसमिस केला आहे, आणि हा देला बाय देमने इकडे जोडलेला आहे, आणि फुल स्टॉप दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्सवर, म्हणजे तुमचे मत काय आहे या पॅसेजबद्दल, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. किंवा याच्यामध्ये या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की डू यू लाईक टू वर्क हार्ड फॉर युअर फॅमिली. तुम्ही आपल्या फॅमिलीसाठी हार्डवर्क करता काय, परिश्रम करता काय, आणि का करता. तर इथं यस आय लाईक टू वर्क हार्ड फॉर माय फॅमिली, म्हणजे प्रश्नामधलाच हा प्रश्न व्हर्बल प्रश्न असल्यामुळे यामध्ये यस उत्तर दिलं आपण. त्याच्यानंतर कॉमा दिला. प्रश्नामध्ये यू आहे तर यूच्या ऐवजी आय वापरला आहे, आणि बाकीची रचना जशीच्या तशी. फक्त इथं युअर आहे तर इथं युअरच्या ऐवजी माय वापरला आहे, माय फॅमिली. त्याच्यानंतर इथं व्हाय विचारला आहे, म्हणून इथं प्रश्नाच्या उत्तर देत असताना बिकॉज म्हणजे कारण सांगितलं आहे. बिकॉज आय वॉन्ट दॅट दे कॅन फुलफिल देअर एव्हरी नीड्स, जेणेकरून ते आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण करू शकतील, आणि म्हणून मी आपल्या फॅमिलीसाठी खूप परिश्रम करतो, असं या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे.
Now let's see question number 2b. Read the following passage and do the following activities. या पॅसेजला वाचायचं आहे आणि खालील कृती जी आहे B1, B2, B3, B4, B5 5 प्रश्न आहेत या पॅसेजवर आधारित, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर सगळ्यात प्रथम काय करायचं, पॅसेज पूर्ण वाचून घ्यायचं, वाचल्यानंतर त्याला समजून घ्यायचं, समजल्यानंतर दिलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलं आहे तर ते समजून घ्यायचं. रीड द पॅसेज अँड कंप्लीट द सेंटेन्स. तर याच्यामध्ये हे सेंटेन्स आहे तर यांना कंप्लीट करायचं आहे. तर ही ॲक्टिव्हिटी खरं पाहता अतिशय सोपी आहे. तर याला काय करायचं, आय स्टूड हे शोधायचं. इथं कुठं आहे तर इथं आहे आय स्टूड स्टिल. तर इथून इथपर्यंत आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे, म्हणजे झाला हा सोडवूनच झाला. त्याच्यानंतर दुसरा आय लेफ्ट द वेल हाऊस. तर इथं कुठंतरी असेल आय लेफ्ट द वेल हाऊस आहे, आय लेफ्ट द वेल हाऊस. मग इगर टू लर्न. तर अशा पद्धतीनं हा वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर लिहिला आहे आय स्वा एव्हरीथिंग ॲज अ स्ट्रेंज. तर याच्यामध्ये आय स्वा एव्हरीथिंग विथ स्ट्रेंज न्यू साईड दॅट हॅड कम टू मी. तर अशा पद्धतीने या विधानाला पूर्ण करायचं. त्याच्यानंतर डी आहे आय फेल्ट माय वे. तर याच्यामध्ये कुठंतरी आहे आय फेल्ट माय वे आहे हा. तर हे विधान इथपर्यंत फुलस्टॉपपर्यंत जसेच्या तसे लिहून घ्यायचं, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. आता याच्यानंतर बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड कंप्लीट द सेंटेन्स. ड्रॉइंग, आईज, फ्रॅग्रन्स, न्यू थॉट. याच्यामध्ये कोणता शब्द कोणत्या वाक्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे योग्य पद्धतीनं तर ते बघूया. तर याच्यामध्ये आर द डेलिकेट ऑर्गन ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराचे फार नाजूक अवयव कोणते आहे, आईज. रोज विथ फ्रॅग्रन्स. माय हॉबी इज ड्रॉइंग. अशा पद्धतीनं हा ड्रॉइंग इथं लिहायचं. आणि त्याच्यानंतर न्यू थॉट इज द की ऑफ सक्सेस. इथं हा न्यू थॉट इथं लिहायचं. तर अशा पद्धतीने योग्य शब्द योग्य ठिकाणी लिहून आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. त्यानंतर बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B3. राईट अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. इथं 4 शब्द दिले आहेत आणि याचे अपोजिट वर्ड्स म्हणजे अँटोनिम्स तुम्हाला या पॅसेजमधूनच शोधवायचे आहेत. तर अपचं विरुद्धार्थी शब्द कोणतं होईल तर या वाक्याच्या सुरुवातीलाच डाऊन लिहिलं आहे. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लिहिलं आहे लास्ट. तर लास्ट म्हणजे अखेरचा. तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो फर्स्ट म्हणजे पहिला. तर इथं फर्स्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहिलं आहे हॉट. हॉट म्हणजे गरम. तर इथं शब्द आहे कूल म्हणजे थंड. तर याचा विरुद्धार्थी शब्द थंड होईल. त्याच्यानंतर रिमेंबर म्हणजे आठवणे. तर याचा विरुद्धार्थी शब्द इथं दिलेला आहे पॅसेजमध्ये फॉरगॉटन म्हणजे विसरलेले. तर अशा पद्धतीनं फॉरगॉटनचा फॉरगेट हा पहिला रूप लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सोडवायची. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बिफोर ग्रामर सेक्शन. आता ग्रामरवर आधारित हा प्रश्न आहे. 2 प्रश्न ग्रामरवर आधारित आहेत. आणि याच्यामध्ये ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन. याच्यामध्ये ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे. तर ॲज सून ॲजचा वापर करत असताना हा जो ऑन एंटरिंग याला काढून टाकावा लागेल आणि त्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरावा लागेल. ॲज सून ॲज आय एंटर्ड. एंटरला भूतकाळात नेलं एंटर्ड द डोअर. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि जे बाकीचं विधान आहे बाकीच्या रचना आहे ते जसेच्या तसे लिहून घ्यायचं. तर अशा पद्धतीने या प्रश्नाला तुम्ही सोडू शकता. दुसरा प्रश्न आहे वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस मेक इट क्वेश्चन टॅग. या प्रश्नाचं क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. तर यामध्ये सगळ्यात प्रथम विधान जसेच्या तसे लिहायचे असते. विधान जसेच्या तसे लिहून टाकायचे. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस. त्याच्यानंतर कॉमा द्यायचं. त्याच्यानंतर हा वाक भूतकाळात असल्यामुळे इथं डीड वापरायचं. हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून याला नॉटचं संक्षिप्त रूप N' जोडायचं म्हणजे डिडंट करायचं. आणि शेवटी वाक्याच्या सुरुवातीला काय आहे वी आहे. तर याला वी लिहायचे जसेच्या तसं आणि प्रश्नार्थक चिन्ह देऊन हा वाक्य या उत्तराला पूर्ण करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे की डू यू लाईक एनी डिसेबल पर्सन डू यू नो एनी डिसेबल पर्सन. कोणते एखाद्या दिव्यांग व्यक्तीला तुम्ही ओळखता का, जाणता का. राईट डाऊन सम सेंटेन्स अबाउट देम. तर तुम्ही जाणत नसाल तरी तुम्ही लिहू शकता की एस आय नो डिसेबल पर्सन ही इज व्हेरी सिन्सिअर. तो फार सिन्सिअर आहे, पंक्च्युअल आहे अँड हार्डवर्क आहे. ठीक आहे. नाव लेट्स सी सेक्शन 3 पोएट्री. 10 मार्काचा प्रश्न आहे कवितेवर. याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B.
तर ए असतो पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शनवर. हा 5 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पूर्ण कविता दिलेली असते आणि या कवितेवर 3 उपप्रश्न असतात. तर कोणते 3 उपप्रश्न आहेत बघूया. तर ऑफ पोएम ऑफ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स, म्हणजे दिलेल्या कवितेच्या आधारे हे जे 5 पॉईंट्स आहेत, तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे. 5 उपप्रश्न आहेत, तर याला सोडवायचं आहे. तर अप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजे कवितेचे रसग्रहण, हा सेक्शन 3वर बी असतो आणि हा 5 मार्काचा प्रश्न आहे. तर याला बघूया. सगळ्यात प्रथम टायटल लिहायचे असते, तर जे हेडिंग असते तर तेच तुम्हाला लिहायचं आहे. अर्धा मार्कासाठी प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऑथर कोण आहे किंवा पोएट कोण आहे तर हे लिहायचं असते. तर पोएट इमिली डिकिन्सन आहे, तर हे लिहायचं इमिली डिकिन्सन. ठीक आहे. तर हा अर्धा मार्क 1 मार्क झाला. त्याच्यानंतर 1 मार्क राईम स्कीम असते. तर राईम स्कीम या कवितेमध्ये ABCB आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच काय आहे, तर या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच हा पर्सॉनिफिकेशन आहे. त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर ते लिहायचं. जसं या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पना आहे की इन दिस पोएम होप इज डिस्क्राइब ॲज अ बर्ड. होप इज नॉन लिव्हिंग थिंग्स बट इट इज डिस्क्राइब ॲज अ लिव्हिंग थिंग. पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट होप प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. अशा पद्धतीने ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. ठीक आहे. नाव सेक्शन 4 नॉन टेक्स्टुअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 4A हा 10 मार्काचा प्रश्न आहे. हा अनसीन पॅसेज आहे, म्हणजे नॉन टेक्स्टुअल पॅसेज आहे. नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे हा पॅसेज हा बाहेरून दिलेला आहे, हा तुमच्या वाचनामध्ये कधी आलेला नाही. तर अशा प्रश्नाला समजण्यासाठी विद्यार्थी कितपत योग्य आहेत ते पाहण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न दिले जातात. तर बघूया. यासाठी पूर्ण पॅसेज एकदा वाचून घ्यायचं. वाचल्यानंतर दिलेल्या ॲक्टिव्हिटीजला सोडवायला सुरुवात करायचं. जसं कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. यामध्ये वी लर्न अँड गॅदर स्ट्रेंथ बाय, तर पॅसेजमधूनच कोणते शब्द याच्यामध्ये येतील हे लक्षात ठेवायचं. तर इथं पहा, इट इज ओनली बाय ट्राईंग, तर इथं ट्राईंग येईल आणि इथं डुईंग येईल. त्याच्यानंतर आवर सोसायटी इज मोल्डेड बाय, तर याच्यामध्ये शब्द येतील थॉट्स अँड ॲक्शन्स अशा प्रकारे. त्याच्यानंतर तिसरं हार्ड वर्क अँड सॅक्रिफाईस ऑफ पॉयनियर्स रिझल्ट इन, तर इथं प्रोग्रेस हा शब्द येईल. त्याच्यानंतर इंदिरा गांधी अपील्स टू चिल्ड्रन नॉट टू बी डिसहार्टन, हा शब्द इथं येईल. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर आता A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. याच्यामध्ये या वेबमध्ये सांगितलेलं आहे व्हॉट इंदिरा गांधी एक्सपेक्ट फ्रॉम चिल्ड्रन. इंदिरा गांधी लहान मुलांकडून काय एक्सपेक्ट करते, तर त्याचं उत्तर तुम्हाला या पॅसेजमध्ये विखुरलेलं दिसेल. तर पॅसेजला पूर्ण वाचल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी त्यांना चिल्ड्रनकडून एक्सेप्ट केलं आहे, तर एक्सपेक्ट केलं आहे, तर ते आपल्याला लक्षात येईल. जसं इंदिरा गांधी म्हणत आहे की चिल्ड्रन मस्ट कंटिन्यू धिस वर्क, तर इथं लिहिलं आहे चिल्ड्रन मस्ट कंटिन्यू वर्क. त्याच्यानंतर मेक अवर कंट्री युनायटेड अँड स्ट्रॉंग, आपल्या देशाला त्यांनी युनायटेड एक आणि स्ट्रॉंग मजबूत बनवायला पाहिजे. तर मेक अवर कंट्री युनायटेड अँड स्ट्रॉंग. त्याच्यानंतर इंदिरा गांधी एक्सपेक्ट करत आहे मुलांकडून की दे कॅन चेंज द बॅड बाय ट्राईंग देअर बेस्ट, तर याच्यामध्ये लिहिलं आहे दे चेंज द बॅड बाय ट्राईंग द बेस्ट. आणि त्याच्यानंतर म्हणत आहे की दे शूड डू इवन ऑर्डनरी थिंग्स एक्स्ट्रॉर्डनरीली वेल, तर याच्यामध्ये डू इवन ऑर्डनरी थिंग्स एक्स्ट्रॉर्डनरीली वेल. तर अशा प्रकारे 4ही गोष्टी इथं या वेबमध्ये आपण पूर्ण केलेल्या आहेत. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3 पिक आउट पेअर्स ऑफ एंटोनिम्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून 2 एंटोनिम्स आपल्याला शोधायचे आहेत. तर याच्यामध्ये पॅसेजमध्ये एंटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणकोणते आले आहेत, जसं गुड आला आहे तर बॅडही आला आहे, हा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द आले आहेत दोन्ही. त्याच्यानंतर ऑर्डनरी आला आहे तर एक्स्ट्रॉर्डनरीही आले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यंग त्याचप्रमाणे ओल्ड असे काही शब्द विरुद्धार्थी शब्द इथं आपल्या पॅसेजमध्ये आलेले आहेत. तर यांची जोडी आपण बनवलेली आहेत. 2 जोडी बनवायला म्हटलं आहे, पण इथं 3 जोडी तुम्हाला बनवून सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर A4 डू ॲज डायरेक्टेड.
सुचवल्याप्रमाणे कृती करा. तर द फ्युचर इज कॉलिंग यू याच्यामध्ये ॲड क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर ॲड क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं, विधान अगोदर जसंच्या तसं लिहायचं. द फ्युचर इज कॉलिंग यू जसंच्या तसं लिहायचं. त्याच्यानंतर कॉमा द्यायचं आणि इथं सहाय्यक क्रियापद इज आहे तर इज आहे, इज लिहायचं आणि हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून याला निगेटिव्ह करायचं म्हणजे इजंट झाला. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला द फ्युचर आहे तर फ्युचरसाठी आपण इथं IT इट वापरला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकता. त्याच्यानंतर द वर्क ऑफ बिल्डिंग इज नॉट इझी हा सेंटेन्स दिलेला आहे आणि म्हटलं आहे की रिराईट अफिर्मेटिव्ह सेंटेन्स या विधानाला अफिर्मेटिव्ह करा. तर याच्यामध्ये सगळ्यात प्रथम काय करावं लागेल, नॉट काढावं लागेल आणि इझी नॉट इझी याच्याऐवजी डिफिकल्ट वापरावं लागेल आणि वाक्य लिहावं लागेल द वर्क ऑफ बिल्डिंग इज डिफिकल्ट आणि शेवटी फुलस्टॉप द्यावा लागेल. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता. आता शेवटचा प्रश्न याच्यामध्ये राहिला आहे पर्सनल रिस्पॉन्सचा. त्यामध्ये विचारला आहे की इफ यू ओन वर्ड्स इन युअर ओन वर्ड्स टेल अस व्हॉट चिल्ड्रन ऑर यू शुड अवॉइड एक्झाम्पल्स. तर लहान मुलांनी काय अवॉइड करायला पाहिजे असे तुम्ही त्यांना सांगाल. याचे तुम्ही आपल्या शब्दात वाक्यात लिहा. तर आपण लिहू शकतो की चिल्ड्रन शुड अवॉइड बॅड हॅबिट्स. लहान मुलांनी आपल्या बॅड हॅबिट्स अवॉइड करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल लाईक स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. त्याच्यानंतर दे शूड अवॉइड कॉपिंग अदर्स. दुसऱ्यांची नकल करणे त्यांनी टाळायला पाहिजे. दे शूड अवॉइड टू वेस्ट टाईम. त्यांनी वेळेचा दुरुपयोग करणं टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर अँड एनर्जी आपल्या शक्तीचा आपल्या सामर्थ्याचा सुद्धा दुरुपयोग करणं त्यांनी टाळायला पाहिजे. दे शूड अवॉइड अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे समाज विघातक अशा काही गोष्टी आहेत तर त्याही त्यांनी अवॉइड करायला पाहिजे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. ओके. समरी रायटिंग हा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि दिलेल्या पॅसेजचीच तुम्हाला समरी लिहायची आहे आणि त्याचा टायटल काय आहे ते टायटल लिहायचं आहे. तर हा जो आता थोड्या वेळापूर्वी आपण पॅसेज बघितला होता तर त्याचं टायटल काय येईल तर ॲडवाइस फॉर चिल्ड्रन. तर हा टायटल आपण ठेवू शकतो. टायटल दुसरीही तुम्ही ठेवू शकता. लिहिल्यानंतर त्या पॅसेजचा तुम्हाला समरी लिहायचं आहे म्हणजे सार लिहायचं आहे, सारांश लिहायचं आहे. तर पॅसेज समजा 15 ओळीत असेल किंवा 20 ओळीत असेल तर तसं 15 त्याचा 1/3 त्याचा सार लिहायचा आहे. जसं 15 ओळी आहेत तर तुम्हाला फक्त त्याचा 5 ओळीमध्ये पूर्ण सार लिहायचं आहे. तर या समरी कसं लिहायचं तर टायटल अगोदर द्यायचं आणि समरी लिहित असताना काय करायचं तर ते तुम्हाला सांगतो आहे. आता या पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची आहे तर समरी लिहित असताना काय करायचं की पहिला नियम असा आहे की याचं सार आपल्या शब्दात लिहायचं. समजा आपल्या शब्दात लिहिता येत नसेल तर इथून कुठल्याही 4-5 ओळी तुम्ही फक्त लिहून टाकायचं. ठीक आहे, फक्त 4-5 ओळी मुख्य ओळी लिहून टाकायचं. आता तेही समजा कोणत्या ओळी लिहायचं हे जमत नसेल तर मग काय करायचं, या पॅसेज काही प्रश्न आलेले आहेत या पॅसेजवर. तर जसं इंदिरा गांधी एक्सपेक्ट फ्रॉम चिल्ड्रन, तर हे जे याचे उत्तर आहेत दिलेल्या प्रश्नांचे उत्तर आपल्या समरीमध्ये लिहून टाकायचं. अशा पद्धतीनं तुम्ही समरी लिहू शकता. हुशार विद्यार्थ्यांसाठी ही ट्रिक नाही आहे. जे विद्यार्थी या प्रश्नाला सोडवू शकत नाही तर त्यांच्यासाठी ही ट्रिक्स आहे. ठीक आहे. रायटिंग स्किल याच्यावर क्वेश्चन नंबर 5 असतो. क्वेश्चन नंबर 5 लेटर रायटिंग. तर या लेटरमध्ये 2 प्रकारचे लेटर असतात. एक ऑफिशियल लेटर असतो आणि एक फॅमिली लेटर असतो. तर राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हा फॅमिली लेटर आहे आणि राईट अ लेटर टू मॅनेजर ऑफ द टुरिस्ट हॉटेल हा ऑफिशियल लेटर आहे. तर या 2 पैकी कोणतं लेटर तुम्हाला सोपं वाटते तर तो तुम्ही लेटर लिहू शकता. तर लेटर लिहित असताना सगळ्यात प्रथम बघायचं की लेटर कोणाला लिहायचं आहे, कशाबद्दल लिहायचं आहे, केव्हा लिहायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीला जर आपण विचारपूर्वक बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. तर याच्यामध्ये फ्रेंडला पत्र लिहायचं आहे आणि इथं मॅनेजरला पत्र लिहायचं आहे. तर यावर आधारित आपण क्लासमध्ये बघून घेऊया. आता इथं तुम्हाला सांगणं योग्य होणार नाही कारण की व्हिडिओ फारच मोठा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये बघूया क्वेश्चन नंबर 5B. याच्यामध्ये डायलॉग रायटिंग आहे आणि हा 5 मार्काचा प्रश्न आहे. याच्यावर 3 उपप्रश्न आहेत 1, 2, 3. तर पहिल्यामध्ये काय करायचं आहे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. हे जे 4 वाक्य दिसत आहेत हे जंबल्ड आहेत म्हणजे अस्ताव्यस्त आहेत. तर याला क्रमवार तुम्हाला लिहायचं आहे. क्रमवार कसं लिहायचं तर या 4 विधानांना वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर या सगळ्या 4 विधानामध्ये पहिला सेंटेन्स कोणता आपण लिहू शकतो. जसं यस सर टेक इट,
राहुल, डू यू हॅव कम्प्लीट युअर होमवर्क? शो मी युअर नोटबुक. येस सर, आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क. तर यामध्ये जर वाचन केलं आपण तर आपल्या लक्षात येईल की हा विधान सगळ्यात प्रथम येईल की राहुल, डू यू हॅव कम्प्लीट युअर होमवर्क. तर हा पहिल्या क्रमांकावर येईल. त्याच्यानंतर याचं उत्तर कोणतं येईल? तर हा उत्तर येईल येस सर, आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क. हा दुसरा येईल. त्याच्यानंतर शो मी युअर नोटबुक. टीचर म्हणेल शो मी युअर नोटबुक, तर तो विद्यार्थी म्हणेल येस सर, टेक इट. तर अशा पद्धतीने या विधानांना क्रमवार पद्धतीने लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. यामध्ये संवाद आहे. तर एक प्रश्न केला आहे आणि त्याचं उत्तर काय येईल हे तुम्हाला लिहायचं. जसं डू यू लाईक टू व्हिजिट इन हिस्टॉरिकल प्लेस. कोणत्याही ऐतिहासिक स्थळाला तुम्हाला भेट देणे आवडते का? तर तुम्ही म्हणू शकता यस, आय लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेस. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता. देन विच इज युअर फेवरेट हिस्टॉरिकल प्लेस. तुमच्या आवडता हिस्टॉरिकल प्लेस कोणता आहे? तर तुम्ही सांगू शकता माय हिस्टॉरिकल प्लेस इज शिवनेरी. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता तिसरा प्रश्न आहे राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल सेंटेन्स ऑन इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. कम्प्युटर एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे. या विषयावर तुम्हाला संवाद लिहायचा आहे. तुम्ही आणि तुमच्या मित्रामध्ये संवाद लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये निदान 6 सेंटेन्स पाहिजे. ठीक आहे. तुम्ही म्हटलेले 3 सेंटेन्स आणि त्यांनी त्याचे उत्तर दिलेले 3 सेंटेन्स, अशा पद्धतीने 3 म्हणजे 6 सेंटेन्स असायला पाहिजे आणि हा 3 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता एवढं जर तुम्ही B1 सोडवत नसाल तर मग तुम्हाला काय करावं लागेल? B2 सोडावा लागेल. म्हणजे ऑर आहे ना, तर हा सोडवायचा किंवा हा सोडवायचा. ड्राफ्टिंग अ स्पीच, याच्यामध्ये एक भाषण तयार करायचं असते. जसं प्रिपेअर अ स्पीच ऑन द ऑकेजन ऑफ टीचर्स डे. टीचर्स डे या प्रसंगावर तुम्हाला एक भाषण तयार करायचं आहे. हेल्ड इन युअर स्कूल ॲट द 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस असतो. तर त्या शिक्षक दिवसाच्या अनुषंगाने तुम्हाला एक भाषण तयार करायचं आहे. तर ते भाषणही तुम्ही लिहू शकता. आता इथं सांगणं इट इज नॉट पॉसिबल टू टेल यू हिअर इन द व्हिडिओ. आता बघूया इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन नंबर 6 A1. तर याच्यामध्ये काय करायचं असते की ही वेब दिसत आहे, या वेबमध्ये मोबाईल फोन आहे. तर यूज ऑफ मोबाईल फोन हे टॉपिक ठेवायचं आणि याच्यावर ही दिलेली वेब आहे. यामध्ये जी माहिती सांगितलेली आहे की मोबाईल फोनमध्ये कॅमेरा असतो, कम्प्युटर नेटवर्क असतो, रेडिओ लावू शकतो, इंटरनेट लावू शकतो, SMS पाठवू शकतो, व्हॉइसमेल पाठवू शकतो, म्युझिक लावू शकतो. तर अशा प्रकारे मोबाईलचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो या माहितीच्या आधारे तुम्हाला एक पॅसेज म्हणजे निदान 10 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. 10-15 ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. आता प्रश्न क्रमांक 6चा A2 आहे. तर तुम्हाला A1 किंवा A2 दोनपैकी एक सोडवायचा असतो. तर आता सांगितलेल्याप्रमाणे मोबाईलच्या यूजवर तुम्ही दिलेला प्रश्न सोडवत असाल तर तो सोडवायचा किंवा तो सोडवत नसाल तर मग हा सोडवायचा. याच्यामध्ये काय करायचे असते? रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स. तर याच्यामध्ये डू आणि डोंट्सचा हा दिलेला आहे. याच्यावर हे अगोदर विधान वाचायचं. या विधानाला वाचल्यानंतर जसं यू मस्ट नॉट वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी. तर तुम्ही आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. तर याच्यामध्ये डोंट येईल. डोंट म्हणजे हे करू नका. डूज म्हणजे हे करा आणि हे करू नका. तर याच्यामध्ये हे करू नका म्हटलं आहे. तर या लाईनमध्ये येईल जसं डोंट वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे यू हॅव गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. यू हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे तुम्ही रोज सकाळी उठायला पाहिजे, म्हणजे हे करामध्ये येईल. तर गेट अप इन द मॉर्निंग हा लिहायचं. त्याच्यानंतर यू शुडंट डिस्टर्ब द स्कूल डिसिप्लिन. शाळेच्या डिसिप्लिनला तुम्ही डिस्टर्ब करू नका म्हटलं आहे. तर करू नकामध्ये हे लिहायचं डोंट डिस्टर्ब द स्कूल डिसिप्लिन अशा पद्धतीने. त्याच्यानंतर यू मस्ट रेस्पेक्ट एव्हरीवन. प्रत्येकाचं तुम्ही रेस्पेक्ट करायला पाहिजे म्हणजे करा याच्यामध्ये येईल. तर रिस्पेक्ट एव्हरीवन असं येईल. त्याच्यानंतर यू शुड नॉट बी बॅड इन कंपनी. तुम्ही वाईट संगतीत पडू नका म्हटलं आहे. तर इथं करू नकामध्ये येईल डोंट बी इन बॅड कंपनी. त्याच्यानंतर यू शुड नेवर निग्लेक्ट युअर हेल्थ. तुम्ही आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. तर हाही करू नकामध्ये येईल डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ. त्याच्यानंतर यू हॅव टू स्टडी हार्ड म्हणजे तुम्ही कठीण म्हणजे चांगलं मेहनत करा. रीड अँड राईट असं म्हटलं आहे. तर हे करामध्ये येईल. तर स्टडी हार्ड, रीड अँड राईट असं येईल. त्याच्यानंतर
इथं आहे डिस्कस थिंग्स विथ एव्हरी सब्जेक्ट टीचर, म्हणजे करामध्ये येईल तर डिस्कस विथ टीचर असं येईल. त्याच्यानंतर यू मस्ट डू योगा रेग्युलरली, म्हणजे करामध्ये येईल तर डूजच्या कॉलममध्ये काय करायचं, डू योगाच रेग्युलरली. अशा पद्धतीने या ॲक्टिव्हिटीजला पूर्ण करायचं. या ॲक्टिव्हिटी सोडवत असताना अतिशय सोपी आहे, तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही स्वतःही करू शकाल. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6चा बी बघूया, एक्सपांड द थीम. आता याच्यामध्ये B1 आणि B2 आहे, दोनपैकी तुम्हाला कोणते एक सोडवायचं आहे. तर B1 मध्ये काय सोडवायचं आहे, जसं न्यूज रिपोर्ट लिहायची आहे, जसं टायगर अटॅक 8 year old संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये 8 वर्षाच्या मुलावर टायगरने अटॅक केलं, तर याच्यामध्ये हेडलाईन लिहायचं आहे, किंवा हेडलाईन म्हणजे ही टायटल जसेच्या तसे येईल. त्याच्यानंतर डेट म्हणजे कोणत्या दिवशी ही घटना घडली. त्याच्यानंतर इंट्रो म्हणजे त्याच्या संक्षिप्तमध्ये परिचय, आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ. आणि या घटनेबद्दल सविस्तर वर्णन नंतरच्या पॅसेजमध्ये असेल. तर या प्रश्नाला सुद्धा आपण क्लासमध्ये बघून घेऊया, तर इथं सांगणं शक्य नाही आहे. किंवा हा जर B1 सोडवत नसाल तर मग कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हे एक वाक्प्रचार आहे, म्हण आहे. तर याचा उपयोग करून तुम्ही एक काल्पनिक कोणती एक स्टोरी तयार करू शकता आणि ती लिहू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये शेवटचा सेक्शन आहे, सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशनवर असतो, म्हणजे दिलेले जे शब्द आहेत किंवा वाक्य आहेत किंवा म्हणी आहेत तर त्याचा तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये भाषांतर करायचा असतो, अर्थ सांगायचा असतो. तर इथं 6 शब्द आहेत, 6 पैकी कोणते 4 शब्दाचं तुम्हाला एनी फोर 4 शब्दाचे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये अर्थ सांगायचे आहे. जसं स्टोरीचा अर्थ आहे कथा, एक्सायटेडचा अर्थ आहे उत्तेजित, लिव्हचा अर्थ आहे पाने, डिसायपलचा अर्थ आहे शिष्य, प्लांटचा अर्थ आहे रोपटे, आणि अनाथाचा अर्थ आहे दुसरा. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता काही सेंटेन्स आहे, हे काही वाक्य आहेत. 4 वाक्यापैकी कोणतेही 2 वाक्य तुम्हाला, त्या 2 वाक्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन सांगायचं आहे. परंतु परीक्षेत काय करायचं, दिलेल्या सगळ्या शब्दांचं ट्रान्सलेशन लिहायचं किंवा वाक्यांचं ट्रान्सलेशन लिहायचं. समजा एखाद्या चुकीनं एखाद्या वाक्याचा अर्थ चुकला तरी आपल्याला नंतर सोडवलेल्या शब्दांचं जर बरोबर असेल तर त्यावर आपल्याला मार्क्स मिळू शकतात. तर ग्रो मोर ट्रीजचा अर्थ आहे अधिकाधिक झाडे लावणे. ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंडचा अर्थ आहे झाडे आपले चांगले मित्र आहेत. त्याच्यानंतर सेव्ह ट्रीज, सेव्ह लाईफ टू मेक द वर्ल्ड ब्युटिफुल, हे जग अधिक सुंदर करण्यासाठी झाडे लावा आणि जीवन वाचवा. तर अशा प्रकारे तुम्ही भाषांतर लिहू शकता. आणि शेवटचा आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स अँड प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमच्या मातृभाषेमध्ये दिलेल्या म्हणीचे तुम्हाला भाषांतर लिहायचं आहे. जसं गॉड मेड लँड्स अँड मॅन मेड बाउंड्रीज. तर ईश्वर धरती तयार करतो परंतु माणूस त्याच्यावर बाउंड्री म्हणजे त्याचा सीमा तयार करतो. जसं बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड, पुस्तक आपले सगळ्यात चांगले मित्र आहेत. तर अशा पद्धतीने यांचं भाषांतर तुम्ही करू शकता. तर वी हॅव स्टडीड ऑल द क्वेश्चन पेपर. आय हॅव गिव्हन यू पेपर सोल्युशन ऑफ दिस फर्स्ट सेमेस्टर एक्झामिनेशन ऑफ 9th क्लास सब्जेक्ट इंग्लिश. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला, कसा वाटला, काय वाटला तर ते कॉमेंटमध्ये सांगायचं. आणि अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं. तर वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.